वारकरी छोटा वारकरी. नमस्कार माऊली, आपण कुठून आलाय? आम्ही कर्नाटक भागोटा भालकी तालुका जिल्हा बिदर. आम्ही कर्नाटक भागातले 4-5 रोज झालं निघाले लोक आहो आम्ही. आणि आतापर्यंत आणि विकास म्हटलं तर शेती भजन पूजन हेच करणारे लोक. दुसरा विकास नाही आमच्याकडे, काही नाही, हेच करणार. वर्षाला वारी करतो, दरवर्षी येत आहे. दरवर्षी. कितवं वर्ष आहे आता? आता हे 15 वर्ष झाले होतं. सलग 15 वर्ष. हा, 15 वर्ष. आणि कधीपासून सुरू, म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली हे वारी सुरू करायला? सुरू करायला आम्ही काय, बोळेगाव भाग जवळ आहे आमचे महाराज तिथे कर्नाटकचे. त्यांनी काढल्यानंतर दिंडी, आम्ही त्या दिंडी सवास करून 15 वर्ष झालं करीत येतो. काय तुम्हाला प्रेरणा मिळाली यातून? पेरणी. आणि प्रेरणा कशामुळे तुम्ही ह्या गोष्टी? आम्हाला ह्याच्यातच आनंद आहे म्हणून येता होता आम्ही. आम्हाला वर्षाचं हेच अनुभव आहे, हेच सुरक्षितपणा आहे. आम्ही शेतीबाडी न करता बी निघून येतो. 1 महिना दिवस इकडे करून जाऊ शकतो आम्ही. किती दिवस तुम्ही यासाठी राखून ठेवता? म्हणजे किती दिवसाचा हा तुमचा प्रवास असतो? मग 1 महिन्याचा पूर्ण चालत? हा, 1 महिन्याचा चालू. म्हणजे इथून जाताना जाताळा बी चालतच जातो पंढरपूर पर्यंत, पंढरपुरातून जातो बसनं. आम्ही का नाही, आमचे भागवत महाराज आहेत बोळेगावचे, भालकी तालुका. त्यांनी 70 वर्षापासून त्यांनी दिंडी चालवत्यात. त्यांना गावाकडे 40 एकर जमीन होती. देव देव म्हणून त्यांनी देवाच्या मागे लागून 40 एकर जमीन त्यांनी तिकडे सगळे कब्जाला भाल होऊन गेली. बरं, त्यांना देवानं चांगलंच ठेवलंय. चांगलं 1200 लोक त्यांच्या दिंडीत आहेत. हा, दिंडी चांगल्या पद्धतीने चालवतात, प्रामाणिकपणाने इमानदार माणसं. तुम्हाला काय याच्यातून प्रेरणा मिळाली? आम्हाला प्रेरणा, आमचे 2 पोरं सॉफ्टवेअर इंजिनियर झाले. पांडुरंगानं आमचं चांगलं केलं, सगळं आनंद केलं. तुम्ही आत्ताच्या तरुण पिढीला काय सांगाल? आताच्या तरुण पिढीला का बाबा, तुम्ही वारी करा, तुम्ही हा मार्गात पडा, तुमचं भलं होईल, तुमचं चांगलं होईल. पिढ्यानपिढी चलत आलेलं आहे, असंच चलवू, असंही सांगूत आम्ही. मामा, एक राग म्हणून दाखवा की. चांगला आवडे पंढरी म्हणा, काही तुका मन माग पातके पतित, तुका मन माग पातके पतित, होती जीवन मुक्त खेळा मात्र, 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 मोडून यावाचा सूक्ष्म दुष्टर, मोडून यावाचा सूक्ष्म दुष्टर, मोडून यावाचा सूक्ष्म दुष्टर, केला राजभार चाले ऐसा, 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 मोडून या वाट सूक्ष्म दुष्टर, मोडून या वाटा सूक्ष्म दुष्टर. धन्यवाद. किती मामा वय आहे तुमचं आता? 75. कितवं वर्ष आहे? 75 वर चालू आहे. नाही, वारीचं कितवं? वारीचे 15 वर्ष. सगळे एकत्र आलाय. तरुण मुलं आलेत का तुमच्यासोबत? तरुण आल्यात आहेत ते. महिला वर्ग पण आहेत? महिला, हा, सगळे मंडळ 250 लोक आवता एकत्र आलाय. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत आमदार महेशजी लांडगे. सर्वप्रथम MTB मुंबईमध्ये आपलं सहर्ष काय सांगायला? वारकऱ्यांचा उत्साह पण आहे. आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे. आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे पंढरपूरच्या दिशेनं. उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. आणि
अनादिकालापासून चालत आलेली परंपरा आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय या एकादशीच्या माध्यमातून पंढरपूरला जातो त्यावेळेस पूर्ण असंख्य तुम्ही पाहत असाल. म्हणजे या आपण असं शब्दात वर्णन करू शकत नाही, इतका मोठा हा उत्सव असतो. आणि म्हणजे ती एक भाविकांची एक एवढ्या लांब चालत जाण्याची परंपरा, म्हणजे वडिलोपार्जित, वडील नंतर मुलगा, त्याच्या अगोदर आजोबा, नंतर नातू, ही अशी परंपरा चालत आलेली आहे. आणि त्यामुळे उत्साह तुम्ही पाहताय, फार उत्साह जोरात आहे. प्रशासनाची काय तयारी आहे? प्रशासनाने भरपूर तयारी केली. वारकऱ्यांना जागोजागी म्हणजे ते सुरक्षित राहतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं निर्मल वारी राहील, तर सगळ्यांना सुखसोयी मिळतील, संरक्षण मिळेल, अशा प्रकारचे आहेत. आणि आमच्या हिंदू धर्मातला ही जी काय पालखीचा जो सोहळा आहे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असंख्य हिंदू बांधव याच्यामध्ये सगळं विसरून एकत्र येतात आणि या विठ्ठलाची भक्ती करत पंढरपूरचं इच्छा. महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा वारकरी भाविक आलेले आहेत. महाराष्ट्रात विश्वामधून आले, जगातनं आलेले ते लोक. ज्या लोकांना ही परंपरा माहिती आहे, ज्या लोकांना या परंपरेबद्दलची भावना आहे, ते सगळे लोक याच्यात सहभागी झाले. आजच्या तरुण पिढीला काय सांगाल? सगळ्या माझ्या तरुण सहकार्यांना सांगेल की ही जी परंपरा आहे आपली संतांची, जी वारकऱ्यांनी आतापर्यंत आपल्या पिढीपर्यंत ते अशीच पुढे चालत राहावं आणि या माध्यमातलं एक आपली परंपरा जपण्याचं काम करावं. जे वारकरी इथे येऊ शकले नाही त्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्यामध्ये? पावसाचा जो पण काही काल जो पाऊस पडला त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती झाली. त्यामुळं प्रशासनानं इथल्या देवस्थाननं थोडीशी त्यांची सगळ्यांची काळजी घ्यावी म्हणून ते सुरक्षित राहत म्हणून त्याकरता आव्हान केलं. तर सगळ्यांना ते तर आता पण पालखीत सगळे सहभागी होतीलच पुढं, त्याला सगळ्यांचं दर्शन पाहिजे. सर काय सांगाल, आज वारकऱ्यांचा उत्साह अजून पण तेवढाच आहे, पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे तरी सुद्धा वारकऱ्यांचा उत्साह कमी नाही? गेले शतकं खरं तर हा पालखी सोहळा चालतोय. अनेक भाविक भक्त पालखीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरपर्यंत पायी जातात. हा मोठा उत्साह आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज झालेलं आहे आणि आपण पाहिलं पावसाची उन्हाची तमा न बाळगता वारकरी मात्र या ठिकाणी पोहोचतो. गेल्या 2-3 दिवसापासून पूर आलाय. प्रशासन सज्ज आहे, पुरावरती निगा राखून नियंत्रण देखील करण्याचं काम करतात. मला खात्री आहे की वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याचं काम देखील प्रशासन करत आणि एक उत्साह वारकऱ्यामध्ये या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून. आपण सातत्याने या कामामध्ये दरवर्षी असता, या वर्षीच्या पावसामुळं काय वेगळी तुम्हाला विशेष उपाययोजना करावी लागते? एक तर पाऊस उशिरा आलेला आहे, शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. दुसरी गोष्ट 4 दिवस सातत्यानं सगळीकडे पाऊस मोठ्या संख्येने झाल्यामुळं वारकरी या ठिकाणी येण्याचं प्रमाण देखील घटलेलं आहे. प्रशासनाने काही सूचना दिल्यामुळे देखील वारकरी कमी आले, परंतु वारीमध्ये लाखोच्या संख्येने वारकरी सहभागी होते आणि तोच उत्साह मात्र कायम राहील. पंढरपुरा पुढे जात असताना, इथून जाताना आरोग्याविषयी काळजी असेल वारकऱ्यांच्या किंवा एकंदर त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, याचं कसे नियोजन केलं? बघा, शासन सगळ्या तऱ्हेने वारकऱ्यांची काळजी घेतोय. वारकऱ्यांनी देखील आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पूर आलेला आहे आणि भाविकांनी नदी पात्रामध्ये खरं तर उतरू नये. पुराचा पाण्याचा अंदाज नसतो, त्यामुळं पाण्यामध्ये उतरू नये. आणि पूर जसा ओसरत जाईल तसा वारकऱ्यांचा फ्लो देखील मोठ्या संख्येनं वाढतो. त्यामुळे आरोग्याची, खाण्यापिण्याची सगळी काळजी प्रशासन घेतं. काही वारकरी तुमच्याशी बोलून संपर्कामध्ये असतात, काही अनुभव सांगतात? मुळामध्ये मी वारकरी, मी 28 वर्ष वारीच केलेली. गेले अनेक वर्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या माऊलीच्या प्रस्थानाला देखील सहभागी होतो. अनेक वारकरी यामध्ये त्यांच्या काही अडचणी, आता काळ जसा लोटत गेला तसं जे पालखी तळे तिथं सुविधा देण्याचं काम केलेलं आहे, पाण्याची व्यवस्था देण्याचं काम केलेलं आहे, टॉयलेटची व्यवस्था करण्याचं काम केलेलं आहे. पंढरपुरामध्ये या पालख्या जातात त्यावेळेस सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वतोपरी काळजी घेतली. टॉयलेट, स्वच्छता, असा एकमेव मुख्यमंत्री आहे की पंढरपूरच्या एकादशीच्या अगोदर जाऊन वारकऱ्यांची काळजी घेतलेली. त्यामुळे प्रशासन वारकऱ्यांची पूर्णपणे काळजी करतो. तुम्ही 28 वर्ष या वारीमध्ये सहभागी असता, काय अनुभव आलाय तुम्हाला यात? हा अनुभव खूप वेगळा आहे, सांगण्यासारखा नाही. पांडुरंगाचं नामस्मरण करून
याच्यामध्ये सहभागी होणं हाच मोठा आनंद आहे. धन्यवाद. संत तुकाराम महाराज पालखीचे चोपदार आपल्या इथं बोलण्यासाठी आहेत. जाणून घ्या त्यांच्याकडून. हा अभूतपूर्व सोहळा एवढ्या मोठ्या पावसात सुद्धा सुरू आहे, काय सांगाल? इतका आमच्या देवासारखा आनंदच कुठं नाही. अनुभव सगळ्या तुम्हाला मिळू शकते, फक्त प्रयत्न करा. प्रयत्न केला तुम्हाला काही म्हणताल ती मिळते. मी घेतल्या दिंडी नाही, स्वामी समर्थ अक्कलकोटची दिंडी सध्या मी स्वतः काढतो. कुणालाही 1 रुपया खर्च नाही. इथं दिंडीत पैसे तरी घेतात, पण ही दिंडी मला कळतंय कसं. दिंडी कधी सोडली नाही मी. पूर्ण अनुभव तुम्हाला काय पाहिजे ते मिळते तुकाराम महाराजापासून. फक्त अनुभव घ्या, सत्य वागा. चोपदार म्हणून किती वर्ष काम करतात? चोपदार म्हणून 15 वर्ष झाला. हो. कुठलं गाव तुमचं? गाव निवाडा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. चोपदार म्हणून ही जबाबदारी मिळण्यासाठी कोणता असा प्रसंग झाला की तुम्ही या चोपदार जबाबदारी मिळण्यामागचं कारण काय? चोपदार म्हणजे ही जी पब्लिक जी आहे आपल्या समोरची, पूर्ण पब्लिक कुणकडे गेली नाही पाहिजे, कुठून चुकून कुणी गेलेलं नाही पाहिजे. त्यांच्यावर जबरदस्तीनं पूर्ण काळजी घेणं. कुणाला लागलं नाही पाहिजे, पडलं नाही पाहिजे, वाहनापाशी गेलं नाही पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. असे काही प्रसंग सांगा की ज्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं आहे? चांगल्या पद्धतीनं म्हणजे कुठल्याही गोष्टीत हलगर्जीपणा अजिबात जमत नाही. पूर्ण काळजीपूर्वक पूर्ण पब्लिक जी आहे आपले 200-300 लोक, त्या माणसाची काळजी घेणे, पूर्ण जेवायच्या वेळेस त्यांची काळजी घेणे, दिंडी निघाली की काळजी घेणे, पूर्ण बसता उठता त्यांची काळजी घेणे, प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे लक्ष देणे. आणि अनुभव म्हणलं तर तुम्ही म्हणताल एवढा अनुभव आहे, त्या दिंडीचा मला अनुभव आहे. या वर्षीची गर्दी जरा कमी दिसते पावसामुळे. दरवर्षी किती गर्दी असते? वर्षा पण गर्दी राहते की माऊली भरपूर. म्हणताल या वर्षी आमच्यापाशी 300 दिंडीला आहेत. वर्षात 400, 500, 400, 500 माणसं राहतात. दिंडी क्रमांक 246 वांजरखेडा, त्या दिंडीमध्ये मी चोपदार आहे. लहान मुलं वगैरे असतात, महिला असतात, ज्येष्ठ नागरिक दिसतात, यांची काळजी कशी घेतात? लहान मुलाची काळजी लय घ्यावी लागते सर. लहान मुलं पावसात भिजले, अगर इकडे तिकडे गेले, काय जायला नाही पाहिजे. लहान मुलाची 100% आम्ही काळजी घेऊन, मूल जर चुकलं तर सगळी दिंडी आम्ही येड्याने होता. एक जरी माणूस, शहाणा माणूस जरी चुकला तर आम्ही भरपूर काळजी करतो. काय सांगाल मामा, कुठून आला तुम्ही? मी नांदेडहून आलो. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये रोडगी गाव आहे, तिथून आलो मी. आयतवारी आलो. पण आता इथं पुराच्या पाण्यामुळं पूल बंद झालेत, मग कशी वाहतूक करून आलाय? आता ते काय इकडे साईडकडून आलो ना, मग पलीकडे आता जायचं कामच नाही. 5 दिवसापासून 5 पुलावून पाणी गेलं. हो, 5 पुलावून पाणी गेलं. हा. काय त्रास झाला काय याचा? नाही, त्रास काहीच नाही. त्रास काहीच नाही. अपवार केलेला त्रास काहीच नाही. नाही. तिकडून येणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मग इथं कुठपर्यंत पाणी आलंय का? इथं या घरामध्ये पाणी गेलं ना महाराजाचे आमच्या. हा. कुठले महाराज म्हटलं? इथलेच सिद्धपेठातले ज्ञानेश्वर कडेकर. कडेकर महाराज हा. घरात पाणी गेलं? हो, घरात पाणी गेलं. मग ते तिथं राहायला कोण होतं का त्यावेळी? हा ना, त्या मुलगा ती होती, सगळी होती. हा, 2-4 होती. हा. मग त्यांचं कुठं स्थलांतर केलंय? नाही, स्थलांतर काहीच नाही. दुसऱ्याच्या थोडा पसारा ठेवला. हा, दुसऱ्याच्या घरामध्ये. मग तुमची आता इथं राहायची सोय वगैरे झालेली आहे? राहायची सोय आता अशीच. हा, हा. आम्ही गाडीमध्ये झोपल्या. गाडीमध्ये झोपल्या. हा. किती जण आलाय तुम्ही? आम्ही 10 जण आलो. 10 जण. आज दिवसभर पालखी सोहळ्याचं नियोजन कसं आहे आळंदीमध्ये? आता पालखी सोहळ्याचं तेवढं काय मला ध्यानात येईल. हो. हा. आता गर्दी जरा कमी आहे. सगळी पब्लिक तिकडे अडकली, इकडे झाली. मग त्याच्यामुळे मोकळेपणा वाटायला थोडा चांगलं वाटायला. हा, त्या माणसं सगळ्याचे दर्शन झालं. देऊला पण जाऊन आलाय का? नाही, देऊला नाही गेलं. नाही. किती वर्ष झाले तुम्ही पालखी वारकरी म्हणून? पालखी 30 वर्षे. 30 वर्ष. हो. काय सांगाल, कसा अनुभव आहे 29 वर्षाचा? काय आता ज्याचं त्याला काय आनंद सुखी संसार हे सगळा चांगला आनंद आहे म्हणून वारी चालू आहे. दुःख नाही, सुख नाही, काही नाही. हा, काही नाही, चांगलं आहे. आणि 30 वर्षामध्ये असे काही एखादा चांगला अनुभव आला असं काय वाटतंय, किंवा एखादा काहीतरी वेगळा अनुभव आला? नाही, तसं काही नाही. नाही, काही नाही. आनंद आहे वारीचा. आनंद आहे. वारीमध्ये कुठली नवीन माणसं वगैरे भेटली, त्यांचा अनुभव काय? नवीन काय तेवढं काही नाही. आता एकूण एकाला म्हणजे लिंतीनं वागायचं, असं लिंतीनं एकमतानं माऊली करीत चलत राहायचं. माऊली करीत चलत राहायचं. हा. इथून मग तुम्ही आता पंढरपूरला जाणार? हा, पंढरपूरला. मी आता पाण्याच्या गाडीवर, बापू चलायला नाही. पाण्याच्या गाडीवर भरून चरलं की दिंडीला आणायचं. मग 5 वाजता 6 वाजता दिंडी नंबराला लागते. पाणी सरलं की पुन्हा जाऊन दुपारच्या टायमाला टँकर भरून आणायचं स्वयंपाकाच्या संग.
दिंडी योजीसवर मग जेवण तयार होती. प्रत्येक दिंडी यायचं 12ला जेवण तयार स्वयंपाक होणारच. हां किती पाणी होतं काही होतं. दिंडीची शिस्त एकंदर कशी असते काय सांगाल? नंबरवारी तुमच्या दिंडीचा क्रमांक वगैरे काय? 107 आहे रथामागे. मग दिवसभराचं तुमचं जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंतचं नियोजन आहे त्याचं कसं सांगाल काय माहिती? नियोजन काय आता ते लिंकतेनंच चालायचं ना. सकाळी उठायचं किती वाजता? सकाळी 4 वाजता 4 वाजता उठलं की भजनी तेवढी आंघोळी करतात. दिंडी 400 माणूस आहे. 100 माणसं आंघोळी करतात भजनी तेवढी. बाकीच्या मग जमलं तसं आंघोळी करायच्या चलत राहायचं. बरोबर 4 वाजता सगळ्यांनी उठायचं. हो 4 वाजता. ते वय दिंडी नंबर बघा. दिंडीचं नाव काय? मला वाचता येत नाही हो. हे संत श्री संत शिरोमणी गोरोबा काका दिंडी क्रमांक 107 श्री संत शिरोमणी गोरोबा काका दिंडीचे हे वारकरी आहेत. सकाळी 4ला उठायचं हा त्यांचा नियम आहे रोज. त्याच्यानंतर जे भजनी मंडळ असते ते भजण्यासाठी आपला प्रातःविधी आटपणे आंघोळ वगैरे करणे असे करतात आणि बाकीचे आपापल्या त्यानुसार नंबर येईल त्यानुसार ही कार्य केली जातात. शिस्त एकदम कडक असते दिंडी. कडक म्हणजे काय चालूमध्ये इकून पलीकडे जाऊ शकत नाही माणूस. एकदा चालू झाल्या दिंड्याची मग कुठं फराळाला यायला जर असं पाणी पिटी प्यायला थांबले की मग इकडे तिकडे जावं वारकरी. मग या शिस्तीसाठी म्हणजे या दिंडीवर ही कडक शिस्त लावायचं नियंत्रण किंवा हे ठरवतंय कोण? आता ज्याची त्याच्या दिंडीमध्ये राहतं ना चौकदार म्हणून राहते. सिटी मारते इकडे तिकडे म्हणजे लाईनमध्ये चालायचं असं सगळं सांगते ना. तरुण मुलं आहेत का तुमच्या दिंडीत? हा तरुण राहत बहिणी हात. हो तरुण राहत. ते पण शिस्त पाळतात? हां सगळं पाळावंच लागते ना पाळावंच लागते. मग या शिस्तीचा आयुष्यात जर वापर झाला तर काय होईल असं वाटतं तरुणांच्या बद्दल? आता पुढे चांगले आता पोरं शिकलेले पुढे जास्त चांगला अभ्यास करतात. त्याच दिंडीत आहेत का तुमच्या? नाही आमचं दिंडी काय ध्यान नाही भाऊ मला. म्हणजे अशी शिस्त त्यांनी आयुष्यभर पाळावी. सकाळी 4ला उठणे त्यानुसार. आता इथून गेलं तरी घरी शिस्त अशीच पाळावं लागते. 4ला उठायचं 5ला उठलं घरी गेल्यावर. मग इथं घरी आता घरी 5लाच उठावं लागते. सवय झाली ना. थंड पाण्याची सवय आता. होय 12 महिने थंड पाणी. अंघोळ. हो आंघोळ थंड पाणी. आजार वगैरे काही नाही तुम्हाला? नाही काहीच नाही. एक गुडघा दुखते बघा कोपी घेतली एक आता लावायला. बाकी काही नाही? बाकी काही नाही. बाकी काही नाही सांगा. आता या एवढ्या मोठ्या पावसात सुद्धा तुम्ही इथं आलाय तुम्हाला सर्दी पडसं खोकला वगैरे काय? नाही काही येदोड पसरून काही नाही. आता पुढे येईल आता इथून पुढे जास्त आहे ना परवा जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या शिस्तीचा तुम्हाला आयुष्यात सुद्धा उपयोग झाला? हो काही नाही बरं आहे चांगलं आहे. काय सांगाल पांडुरंगाचं ज्यावेळी दर्शन होईल त्यावेळी काय भावना असेल तुमची? काय आता आनंद वाटते. डोळ्याला पाणी येते. चंद्रभागाला दर्शन काय होत नाही आमचं. आंघोळ केली कळसाचं पायरीचं दर्शन घ्यायचं झालं. तिथं गेल्यानंतर आपोआप डोळ्यातून पाणी येतं? हो येते प्रत्येक वारकऱ्याच्या? प्रत्येक वर्षाची श्रद्धा असली तर येते. श्रद्धा असली तर येते. श्रद्धा असली तर येते नाही येत नाही. श्रद्धा असली तर येते. मग ही श्रद्धा कशामुळे तुमच्यात एवढी श्रद्धा आली की तुमच्या डोळ्यातनं आपोआप पाणी येते? आता हे आनंद बघून पाणी येते. आनंद बघून. म्हणजे हे दर्शन हे दुर्मिळच असते असं म्हणा की एवढं सगळं कष्ट करून जायचं आणि बघितल्यावर डोळ्यात पाणी येणं. बस दर्शन म्हणजे कळसाचं दर्शन जरी झालं तर आमच्या म्हणजे वारी टेकली आमच्या मनाला आनंद वाटते असा. आनंद अश्रू असतात. मग त्यावेळी भावूक होता ज्यावेळी तुम्ही पांडुरंगांचं दर्शन झाले त्यावेळी मनामध्ये काय विचार येतात? विचार काय आनंद वाटते दुसरं काही नाही. वारी आपली पूर्ण झाली बाबा आनंद झाला सुखी आता घरा जायचं. काय मागाल तुम्ही जर आता यावेळी ज्यावेळी तुम्ही दर्शनाला जाल तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील किंवा भक्तीमुळे तुम्ही एकदम आनंदी व्हाल आणि त्यावेळी काय मागाल? काहीच मागायचं नाही फक्त दर्शन काही मागत नाही? काही मागायचं नाही. एवढ्या महिनाभर इतक्या पावसातून उन्हातून किंवा एवढ्या सगळ्या पावसातून एवढ्या आपत्तीतून तुम्ही जाताय पण काही मागत नाही? नाही काही मागायचं नाही. आनंद प्रत्येक वारकरी असंच असतो. आता ज्याची त्याच्या मनावर राहिलं पाहिजे. ज्याची त्याच्या मनावर. काय सांगाल ह्या पुलामुळं जे प्रवास वाहतूक महापूर आला जो इंद्रायणी त्यामुळे थांबवलेलं आहे काय सांग? गेल्या सोमवारपासून जी आर्थिक परिस्थिती झालेली आहे तर पुलाचे पाणी जे पातळीच्या वर वाढलेलं आहे त्यामुळे आर्थिक प्रवास आणि ट्रान्सपोर्ट जे पूर्णपणे बंद पडलेले आहे. आज 3 दिवस झाले गेले वारकरी अलीकडल्या आणि पलीकडल्या साईडला टोटल अडकलेले आहेत. यामुळे पूर्ण प्रवास वगैरे सगळं ठप्प झालेला आहे. आज 3रा दिवस आहे. तिसऱ्या सुमारे 5 वाजल्यापासून सगळे वाट पाहत आहेत की 5-5:30च्या नंतर पूल चालू होईल. पण अजूनही पूल काही चालू झालेला नाही. पाण्याची पातळी कमी होण्याचं काही कारण घेत नाही आहे. त्यामुळं प्रवास वगैरे सगळं ठप्प झाला आहे आणि वारकरी लोक पूर्णपणे असं त्रास असं झालेले आहेत. ही परिस्थिती निर्माण झाली आणि पूर एक 20 वर्षानंतर जे पाणी आलेलं आहे हे वगैरे सगळं ठप्प झालेलं आहे आपलं. यापूर्वी एवढा मोठा पूर आला होता का कधी? यापूर्वी माझ्या अंदाजाने एक 15 ते 20 वर्षापूर्वी हा पूर आलेला आहे. त्यानंतर आज पहिल्यांदा बघण्यात आलेलं आहे. सोमवारी जे दिनांक आलेला आहे सोमवारी हे पाणी पूर्ण पातळीच्या वर वाढलेलं आहे.
सिद्धपेठ वगैरे पूर्ण पाण्याखाली गेले. लोकांचे जे हाल झालेत ते आम्ही स्वतः डोळ्याने पाहून सध्या त्रस्त झाले सध्या आळंदी. दिवसभर आळंदी येथे पालखी सोहळ्याचं काय नियोजन आहे, काय सांग? आता पालखी इथून डायरेक्ट मामाच्या वाड्यात जाणार आहे. प्रस्ताव करणार इथून सुरुवात होईन आजची आणि मामाच्या वाड्यात जाऊन थांबणार. त्याच्यानंतर उद्या त्याची पाटे 4 वाजता तयारी होईल. म्हणजे आता पालखी मंदिरात आहे? मंदिरात आहे. आता प्रस्ताव करणार आहे, मामाच्या वाड्यात जाणार आहे. त्याच्यानंतर प्रस्ताव नसतं आता 4:30 वाजता 4:30-5 चालतात आणि मग नंतर प्रदक्षिणा घालून मामाच्या घरी ते मुक्कामाला जातात आणि मुक्कामानंतर ते सकाळी 4 वाजता पंढरीच्या वारीला तिकडे. मामाचा वाडाच्या ह्या इतिहासामध्ये दरवर्षी असंच असतं? हा परत दरवर्षी असतो ते मुक्कामाला. हा म्हणजे पाठीमागाच्या मंदिराच्या मागच मामाचा वाडा आहे. कारण नदीचा आज काय त्याला प्रॉब्लेम नाही, नदी ओलांडायची गरज नाही आज. पण सकाळी 4 वाजता तिथून निघतात. धन्यवाद. यापूर्वी असा पूर कधी पाहायला 20 वर्ष आधी आला होता असं ऐकलंय आम्ही, पण तुमच्या नजरेत पहिल्यांदाच. काय सांगाल, पालखी प्रस्थान कधी आहे? पालखी प्रस्थान जे आज असतं, पण पालखी समजा उद्या बाहेर निघते नाही का. उद्या प्रस्थान करून जे प्रदक्षिणा मार्ग आहे, पाण्याची जर अशीच परिस्थिती राहिली तर प्रस्थानाचा प्रश्न हा पूर्ण कमिटी मेंबरवर पण आहे, प्रशासनावर पण आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर पण आहे. त्यामुळं पूर्ण दुष्परिणाम झालेला आहे आळंदीवर आणि पाण्यामुळे भरपूर काही नुकसान असं आळंदीला बघावं लागते. असं आणि आज मग पालखी प्रस्थान सोहळा आळंदीत कसा होणार आहे आजच्या दिवसभराचं? आज या कमिटी मेंबरवर ठरेल की उद्याचा जो प्रस्थान पालखा आहे आणि आज जी पालखी निघणार होती, आज पालखीचं जो प्रस्थान बाहेर म्हणजे जो आळंदी कमिटीतून बाहेर निघणार होती त्यामुळे ते थोडं थांबवण्यात आलेलं आहे. आता कमिटीमध्ये जो काही निर्णय होईल ते लवकर सगळ्याला सांगून उद्या सकाळी जे निर्णय आणि पालखी बाहेर निघेल. ज्या इमारतीच्या टेरेसवर आपण उभे आहेत त्या इमारतीचे मालक रामदास बनसोडे जे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. आपण पाहू शकता त्या इमारतीच्या त्या टेरेसवरून मागं आपल्याला इंद्रायणी नदीचं रौद्र रूप दिसते. त्यांच्याकडून जाणून घ्या, यापूर्वी असा कधी महापूर आलेला पाहिला का तुम्ही? नाही, कधीच नाही. माझ्या जन्मापासून नाही आहे, बिलकुल नाही. म्हणजे पहिलीच वेळ आहे? पहिलीच वेळ आहे पूर्ण. काय परिस्थिती आहे? किती पूल होते एकूण? कसं इंद्रायणीचे पूल किती होते? पूल 4 पूल आहेत ते एकंदरीत. 4ही पाण्याखाली गेलेले आहेत आणि नुकसान म्हणलं तर भरपूर झालेले. व्यापार झालेला नाही आहे आणि पब्लिक बाहेर थांबवलेले, आतमध्ये येऊ दिले नाही कारण यायला रस्ताच नाही आहे. मग जे रोजचा व्यवहार असेल किंवा एकंदर रोजची जे ये जा करणार आहे त्यांच्यासाठी काय मग? नाही, ते सुद्धा पलीकडे अलीकडे आळंदीतले आले तर देव फाट्यावर मग येणं जाणं बंद आहे पूर्ण. किती दिवस सलग पाऊस पडल्यामुळे ही परिस्थिती झाली? हे सलग 4 दिवस पाऊस आहे. यापूर्वी अशी परिस्थिती कधीही आली नव्हती आणि माझ्या हयातीत मी ही पहिल्यांदाच पाहिलेली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यामुळं जे आता जरी पाणी खाली आलं तरी ही पूर्ण परिस्थिती नॉर्मल यायला किती दिवस लागतील? कमीत कमी 1 आठवडा जाईल. अजून तर कमी 1 आठवडा जाईल. घरांचं किंवा आसपासच्या नदीकाठच्या घरांचं काय नुकसान झालेलं आहे का? आणि आता घरामध्ये पाणी शिरलं म्हणजे खाण्यापिण्याचं म्हणा, गॅसचं म्हणा, धान्याचं म्हणा, हे नुकसान झालेलेच आहे, प्रश्नच नाही ना. आता माझी स्वतःची पण झालेली आहे. नदीकाठच्या घरांचं सुद्धा यामुळं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि खाण्यापिण्याचे म्हणा किंवा एकंदर रोजचे व्यवहार नॉर्मल होण्यासाठी किमान 1 आठवडा ते 2 आठवडा कालावधी जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कॅमेरामन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTV, आळंदी.